मी बालाजी केंद्रे, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा बुद्रुक इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्र विषयाच्या या 5व्या तासामध्ये आपलं स्वागत करतोय. आपण पहिल्या प्रकरणाविषयी चर्चा करत आहोत. आपल्या पहिल्या प्रकरणाचं नाव मला वाटतं तुम्ही विसरून गेला नसाल अजूनही. 1991 नंतरचं जग आणि त्यानंतर उद्भवलेली जी काही आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थिती आहे त्यावर आपण चर्चा करत होतो. त्यामध्ये प्रामुख्याने शीतयुद्धोत्तर काळातील ज्या घटना आहेत त्या घटनांचा आपण अभ्यास केलेला आहे. कालच्या तासामध्ये आपण पाहिलं की शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जगामध्ये काय काय बदल घडून आले, काय काय परिवर्तन घडून आले, आंतरराष्ट्रीय जगाचे संबंध हे सातत्याने कशा प्रकारे बदलत गेलेले आहेत यावर आपण चर्चा केलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपण दोन गोष्टींचा विचार केलेला होता की 1991 साली रशियाच्या विघटनानंतर जगामध्ये पुनश्च एकदा एक ध्रुवीय व्यवस्थेचा उदय झालेला आहे. म्हणजे सोव्हिएत युनियनचं विघटन झालं. सोव्हिएत युनियन मधून 15 नवीन राष्ट्रांचा जन्म झाला आणि एकटा रशिया बाजूला पडलेला होता. आणि अशा वेळेला अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देणारी कुठलीही जागतिक सत्ता आता उदयाला लागलेली नव्हती. म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर उद्भवलेली जी परिस्थिती होती द्विध्रुवीय अवस्था तिचा अंत होऊन एक ध्रुवीय व्यवस्थेचा उदय झालेला होता. परंतु मी काल तुम्हाला सांगितलं होतं की आंतरराष्ट्रीय जगामध्ये कुठलाच देश हा कुणाचाच कायमचा मित्र किंवा शत्रू असत नाही, तर कायमच्या असतात ते फक्त आणि फक्त हितसंबंध. राष्ट्रीय हितानुसार प्रत्येक राष्ट्र हे आपलं परराष्ट्र धोरण ठरवत असते. त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलेलं आहे की अमेरिकेची जी एकाधिकारशाही आहे, अमेरिकेचे जे वर्चस्व आहे या वर्चस्वाला आव्हान द्यायला सुरुवात 1991 नंतर सुरुवात झालेली आहे. 1991 नंतर मग असं काय घडलं तर आशिया आफ्रिका खंडामध्ये अनेक देश स्वातंत्र्य होऊ लागले. स्वातंत्र्यानंतर स्वतःचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी ती आपापसामध्ये संघटना करू लागली. परस्परांच्या सहकार्याने औद्योगिक विकास असेल, सामाजिक विकास असेल, आर्थिक विकास असेल यासाठी ही राष्ट्र प्रयत्न करू लागली आणि त्यामधूनच नव्या नव्या उद्योन्मुख आर्थिक सत्ता उदयाला येत होत्या. आणि त्यामध्ये आपण बघितलेलं होतं की काल रशिया, भारत, चीन आणि त्यानंतर आपण बघितलं होतं युरोपियन युनियन असे अनेक संघ, असे अनेक राष्ट्र, अशा अनेक प्रादेशिक संघटना उदयाला आल्या की ज्या अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देत होत्या. कालच्या तासामध्ये आपण युरोपियन युनियन या प्रादेशिक संघटनेविषयी माहिती घेतलेली आहे. आजच्या या तासामध्ये आपल्याला अशा 3 प्रादेशिक संघटनांचा विचार करायचा आहे. त्यामध्ये पहिली जी आपल्या आशिया खंडातील आहे, दक्षिण आशियाशी संबंधित आहे, अशी 7 संघटना आहेत. त्यानंतर दुसरी सुद्धा जी संघटना आहे ती आग्नेय आशिया आणि दक्षिण आशियामधली संघटना आहे, तिचं नाव आहे ब्रिक्स. तिसरी एक संघटना आहे जिचं नाव आहे ब्रिक्स. ही संघटना सुद्धा आशियामधल्या आणि आफ्रिकामधल्या काही उद्योन्मुख देशांनी स्वतःचा आर्थिक विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने तयार केलेली एक प्रादेशिक संघटना. मित्रांनो लक्षात ठेवा, प्रादेशिक संघटनांचं महत्त्व हे कशासाठी आहे तर एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे विकसनशील देश एकमेकांच्या मदतीने, एकमेकांच्या सहकार्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी अशा प्रकारचं प्रादेशिक संघटन केलेलं आहे. तर आज आपल्याला ज्या संघटनेविषयी माहिती घ्यायची आहे तिचं नाव आहे सार्क. सार्क ही जी संघटना आहे या सार्क संघटनेचं संक्षिप्त रूप जे आहे SAARC, याचा लॉंग फॉर्म जो आहे तो असा होतोय साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन. मराठीमध्ये याला म्हणतात दक्षिण आशियाई देशांची प्रादेशिक सहकारी किंवा प्रादेशिक संघटना. म्हणजे दक्षिण आशियामध्ये असणारे जे देश आहेत या देशांनी स्वतःचा विकास घडवून आणण्यासाठी अशा प्रकारचं एक प्रादेशिक संघटन तयार केलेलं आहे. मग या संघटनेची सुरुवात कधी झाली, ही संघटना स्थापन करण्याची गरज का लागली या इतिहासामध्ये आपण थोडंसं जाऊया. तर सर्वप्रथम ही संघटना स्थापन करावी अशी जी संकल्पना आहे ती संकल्पना सर्वप्रथम बांगलादेशचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत झिया उल रहमान, नाव लक्षात ठेवा, काय नाव घेतलं मी, झिया उल रहमान यांनी 1977 साली सर्वप्रथम ही संकल्पना मांडली की दक्षिण आशियामध्ये सहकार्य वाढीस लागावं. दक्षिण आशियामध्ये असणारे जे राष्ट्र आहेत, जे विकसनशील देश आहेत, जी औद्योगिकदृष्ट्या मागासलेली आहेत, ही जर एकत्र आली, यांनी परस्परांच्या सहकार्याने जर विकास घडवून आणायला सुरुवात केली तर नक्कीच ही देश विकासाच्या मार्गावर जाऊ लागतील. म्हणून ही संकल्पना सर्वप्रथम 1977 साली बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष झिया उल रहमान यांनी मांडली. आणि त्यानंतर दक्षिण आशियामध्ये जे देश येतात, कोणते कोणते देश येतात बघा, बांगलादेश
बांगलादेश, भूतान, नेपाळ, बांगलादेश, भारत, पाकिस्तान, श्रीलंका या 7 देशांच्या जे परराष्ट्र मंत्री आहेत त्या परराष्ट्र मंत्र्यांची 1980 मध्ये श्रीलंकेची राजधानी कोलंबो या ठिकाणी एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये अशा प्रकारची संघटना स्थापन करण्याविषयी चर्चा झाली आणि त्यानंतर डिसेंबर 1985 मध्ये खऱ्या अर्थाने सार्क संघटना जी आहे ती जन्माला आलेली आहे, उदयाला आलेली आहे. म्हणजे लक्षात घ्या, एकमेकांच्या गरजा लक्षात घेऊन, एकमेकांच्या अडचणी लक्षात घेऊन, एकमेकांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक संघटनांचा जन्म झालेला आहे. सार्क सुद्धा त्याला अपवाद राहिलेली नाही. म्हणजे सार्क संघटनेचा जन्म जो आहे तो स्वयंप्रेरणेने स्वतःच्या गरजेतून निर्माण झालेला आहे आणि यांचे संस्थापक म्हणून नक्की जियाउर रहमान यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या देशांकडे जर तुम्ही पाहिलं तर हे या देशांच्या सीमा या एकमेकांना लागून आहेत. भूतान, नेपाळ, मालदीव, बांगलादेश, भारत, पाकिस्तान, श्रीलंका म्हणजे हे सगळे देश एकमेकांचे शेजारी राष्ट्र आहेत. यांच्या सीमा या एकमेकांना लागून आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये असं म्हटलं जातंय की शेजारचा देश हा तुमचा मित्र नसला तरी चालेल, परंतु तो शत्रू असता कामा नये. म्हणजे तुमच्या शेजारचे जे राष्ट्र आहे ते तुमचं मित्र नसलं तरी चालेल परंतु तो शत्रू असता कामा नये. याचा अर्थ असा होतो की तुमच्या शेजारच्या राष्ट्रासोबत तुमचे सहकार्याचे संबंध असले पाहिजे, मित्रत्वाचे संबंध असले पाहिजे, सौहार्दाचे संबंध असले पाहिजे आणि त्याच दिशेने सार्क संघटनेचा जन्म झालेला आहे. त्यानंतर 2009 मध्ये लक्षात ठेवा, 2009 मध्ये अफगाणिस्तान या राष्ट्राला सुद्धा सार्कचं सदस्यत्व देण्यात आलेलं आहे. मग सार्कचा मुख्य उद्देश काय होता? तर सार्कचा मुख्य उद्देश हा होता की दक्षिण आशियामध्ये सुसंवाद निर्माण झाला पाहिजे. मग हा सुसंवाद राजकीय सुसंवाद असेल, आर्थिक सुसंवाद असेल किंवा व्यापाराचा सुसंवाद असेल की या सुसंवादाच्या माध्यमातून विकासाच्या दिशेने पाऊल टाकण्याच्या हेतून या सार्कचा जन्म झालेला आहे. आणि सार्क संघटनेचं जे मुख्यालय आहे ते नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी आहे. कुठे आहे? नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी या संघटनेचं मुख्यालय आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली की जेव्हा एखादी संघटना स्थापन होऊ लागते तेव्हा उत्तरोत्तर नवे प्रकल्प, नवे करार करण्याच्या दृष्टीने ही संघटना काम करते. शीतयुद्धोत्तर काळाच्या नंतर या संघटनेने बऱ्याचपैकी चांगलं काम दक्षिण आशियामध्ये केलेलं आहे आणि त्यामध्ये 1997 साली या संघटनेमध्ये साप्टा नावाचा करार करण्यात आला. कोणता करार करण्यात आला? साप्टा, SAPTA. याचा लॉंग फॉर्म असा होता साऊथ एशियन प्रेफरन्शियल ट्रेडिंग एग्रीमेंट. म्हणजे दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार करण्यात आला. म्हणजे दक्षिण आशियातील देशांनी एकमेकांसोबत व्यापार करत असताना आपल्या सदस्य राष्ट्रांना प्राधान्याने आयात आणि निर्यात करायची. म्हणजे साप्टाचा अर्थ काय सांगितलं मी? साऊथ एशियन प्रेफरन्शियल ट्रेडिंग एग्रीमेंट. हे करार करण्यात आला की प्राधान्यक्रमाने आपण एकमेकांसोबत व्यापार करायचा. व्यापाराच्या माध्यमातून एकमेकांना मदत होईल, आयात निर्यातीच्या माध्यमातून परकीय चलनाचा साठा वाढेल, हा उद्देश होता. त्याच उद्देशाने पुढची एक करार करण्यात आला होता साफ्टा. इथं साफ्टा आहे, इथं साफ्टा आहे, SAFTA. हा कराराचा लॉंग फॉर्म काय आहे? साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया, मुक्त व्यापार क्षेत्र करण्यात आला. म्हणजे 7 जे सदस्य राष्ट्र आहेत व्यापार करत असताना कुठल्याही प्रकारच्या व्यापाराला अटी लादण्यात आल्या नाही. म्हणजे शिथिल करण्यात आलं, बंधनमुक्त करण्यात आले की व्यापार वाढीस लागावा या उद्देशापोटी साफ्टा जो आहे तो करार करण्यात आला आणि अशा पद्धतीने दक्षिण आशियामध्ये सुसंवाद निर्माण व्हावा हा त्याचा उद्देश होता. त्यानंतर सार्क संघटनेची काही उद्दिष्ट होती की कुठली संघटना स्थापन करताना काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवली जातात. त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट असं होतं की दक्षिण आशियाई जे देश आहेत ते विकसनशील देश आहेत, गरीब देश आहेत. त्यामुळे या देशामध्ये राहणारे जे लोक आहेत त्या लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला पाहिजे, त्यांचा जीवनमान जो आहे तो उंचावला पाहिजे, त्यांचं सरासरी आयुष्यमान उंचावलं पाहिजे. त्याचबरोबर प्रादेशिक तत्वावर आधारित सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक बाबतीमध्ये देवाणघेवाण झाली पाहिजे. त्याचबरोबर या सगळ्या देशांना आत्मविश्वासाने आत्मनिर्भर करून औद्योगिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करणं हा सुद्धा एक त्याचा उद्देश होता. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं होतं की एकमेकांच्या अंतर्गत सीमेमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. कारण आपल्याला माहित आहे बांगलादेश असेल, खालचा श्रीलंका असेल किंवा आपलं शत्रू राष्ट्र असलेलं पाकिस्तान असेल, यांच्यासोबत वारंवार
सीमेवरून आपला वाद होत आहे. त्यामुळे सार्क संघटनेचं एक तत्व होतं की अंतर्गत बाबतीत कुणीही हस्तक्षेप करणार नाही. आणि या दक्षिण आशियाई देशांच्या यादीकडे जर तुम्ही पाहिलं, भारत, बांगलादेश, भूतान, नेपाळ, मालदीव, श्रीलंका, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या सगळ्या देशांमध्ये भारत हा देश आर्थिकदृष्ट्या मजबूत देश आहे. त्यामुळे सार्क संघटनेला सगळ्यात जास्त आर्थिक रसद पुरवण्याचं काम कोण करत असेल तर ते भारताने केलेलं आहे. लक्षात येते? यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं की सार्क संघटनेची स्थापना कधी झाली, कोणी केली, तिचा उद्देश काय आहे, तिचं मुख्यालय काय आहे आणि तिचे संस्थापक सदस्य कोणते कोणते आहेत. ओके, समजतंय? यानंतर आपण पुढच्या संघटनेची माहिती घेऊया. बिमस्टेक. काय नाव आहे? बिमस्टेक. याचा लॉंग फॉर्म असा होता आणि प्रत्येक मुलांनी हे लॉंग फॉर्म जे आहे ते पाठ करायचे, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला ती लॉंग फॉर्म लिहायची. बिमस्टेकचा लॉंग फॉर्म आहे बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी केअर टेक्निकल अँड इकॉनॉमिकल कॉपरेशन. लक्षात घ्या काय सांगितलं? बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी केअर टेक्निकल अँड इकॉनॉमिकल कॉपरेशन. म्हणजे बंगालच्या उपसागरालगत असणारे जे देश आहेत या देशामध्ये विविध मल्टी सेक्टर म्हणजे विविध क्षेत्रांमधले जे तंत्रज्ञान आहे, जे टेक्निक आहे, तंत्रज्ञान आहे, त्याचबरोबर जे आर्थिक घटक आहेत, या आर्थिक घटकांची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने 1997 साली या बिमस्टेकची स्थापना झाली. कशाची स्थापना झाली? बिमस्टेक. या संघटनेमध्ये सुद्धा 7 सदस्य राष्ट्र आहेत. जे आपले 7चे देश होते त्याच्यातलेच काही देश बिमस्टेक या संघटनेमध्ये आलेले आहेत. लक्षात घ्या. त्यामध्ये भारत, भूतान, नेपाळ आणि श्रीलंका हे जे 4 देश आहेत. भारत, भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश हे दक्षिण आशियाई देश आहेत. कुठले देश आहेत? दक्षिण आशियाई देश आहेत. आणि 2 देश या आग्नेय आशियामध्ये आहेत. आग्नेय आशियामध्ये 2 देश कोणते आहेत? म्यानमार आणि थायलंड. लक्षात घ्या. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल की सर आपण सार्क संघटनेची स्थापना केली होती, मग बिमस्टेकची स्थापना करण्याची काय गरज आहे? मित्रांनो लक्षात घ्या, राष्ट्रीय हित जोपासत असताना दरवेळेला तुम्हाला तुमचं परराष्ट्र धोरण बदलावं लागतं, तुम्हाला तुमच्या योजना बदलाव्या लागतात, तुम्हाला तुमच्या शेजारी राष्ट्रासोबत असणारे संबंध सुद्धा बदलावे लागतात. त्यामुळे बिमस्टेककडे प्रामुख्याने एका उद्देशाने पाहिलं जाते की दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया यांना जोडणारा दुवा यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी खऱ्या अर्थाने बिमस्टेकची निर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणजे बंगालच्या उपसागरालगत असलेले जे 7 देश आहेत, बांगलादेश आहे, भूतान आहे, श्रीलंका आहे, त्यानंतर भारत आहे, नेपाळ आहे, श्रीलंका आहे आणि त्यानंतर आग्नेय आशियामध्ये थायलंड आणि म्यानमार हे 7 देश एकत्र आले आणि या 7 देशांनी 1997 साली बिमस्टेक नावाची संघटना स्थापन केलेली आहे. मग या संघटनेचा उद्देश काय आहे? लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला विचारलं जाणार आहे. धड्याच्या खाली हा प्रश्न आहे की बिमस्टेकचे सदस्य राष्ट्र कोणते आहेत? एक पुस्तक दिलेलं आहे, त्या पुस्तकामध्ये तुम्हाला लिहायचं, पाठ करायचं, भारत, भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश, त्यानंतर म्यानमार आणि थायलंड सदस्य राष्ट्रांची नावे पाठ करायची. आणि मग या बिमस्टेकचा उद्देश काय होता, कशासाठी ही संघटना स्थापन झाली होती? सगळ्यात महत्त्वाचा उद्देश याचा होता की वेगवान आर्थिक विकासाला चालना द्यायची. कारण हे सर्व जे राष्ट्र आहेत ते विकसनशील राष्ट्र आहेत, गरीब राष्ट्र आहेत. मग या राष्ट्रांनी ही संघटना स्थापन करण्यापाठीमागचा उद्देश एवढाच होता की आपल्याला आर्थिक विकास घडवून आणायचा आहे, पण तो धीम्या गतीने नाही तर वेगवान आर्थिक विकास घडवून आणायचा आहे. त्या दिशेने पावलं टाकत असताना ज्या ज्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे, परस्पर सहकार्य असेल, औद्योगिक बाबतीमध्ये देवाणघेवाण असेल, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण असेल, शैक्षणिक बाबतीची देवाणघेवाण असेल, या सगळ्या गोष्टी करण्याचा उद्देश एवढाच होता की वेगवान आर्थिक विकास झाला पाहिजे. त्यानंतर या संघटनेचं दुसरं मुख्य उद्देश काय होता तर एकमेकांचे स्वारस्याचे जेवढे विषय, स्वारस्य म्हणजे काय, कुठल्या राष्ट्राला कशामध्ये इंटरेस्ट आहे, भारताला समजा अवकाश संशोधनामध्ये इंटरेस्ट आहे, नेपाळला समजा हिमालयामध्ये काही वेगवेगळ्या प्रजातींचं संशोधन करण्याचा त्यांचा उद्देश असेल, म्यानमार किंवा थायलंडला समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट उभा करायचे असेल, म्हणजे प्रत्येक राष्ट्राला ज्या गोष्टी करू वाटत आहे, उपलब्ध असणारे जे संसाधन आहे, उपलब्ध असणारी जी नैसर्गिक परिस्थिती आहे, त्याच्यावर त्यांना काही रिसर्च करायचं असेल, म्हणजे प्रत्येक राष्ट्राला ज्या विषयामध्ये स्वारस्य वाटत आहे त्या विषयामध्ये सहकार्य करणं, या उद्देशाने बिमस्टेकची स्थापना झालेली आहे. समजतंय? बिमस्टेक, बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी केअर टेक्निकल अँड इकॉनॉमिकल कॉपरेशन 1997 साली स्थापना झालेली आहे.
उद्देश एवढाच आहे की दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण झाला पाहिजे, वेगाने आर्थिक विकास करायचा आहे, एकमेकांना आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, स्वारस्याचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये सहकार्य घडवून आणण्याच्या उद्देशाने ही संघटना स्थापन झालेली आहे. समजतंय? त्यानंतर शेवटची जी संघटना आहे त्या संघटनेचं नाव आहे ब्रिक्स. काय आहे? ब्रिक्स. या सगळ्या ज्या संघटना आहेत त्या संक्षिप्त रूपामध्ये दिलेल्या आहेत. जसं सातचं आपण बघितलं, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन, दॅट इज अ सात. संक्षिप्त रूप केलं. इंग्लिश मध्ये तुम्ही त्याला ॲब्रिव्हिएशन म्हणता. बरोबर आहे? तसं ब्रिक्स संघटना जी आहे या संघटनेमध्ये जे सहभागी देश आहेत त्या सहभागी देशांच्या आद्य अक्षरांचा उपयोग करून ब्रिक्स संघटना स्थापन झालेली आहे. बी फॉर ब्राझील, आर फॉर रशिया, आय फॉर इंडिया, आणि सी फॉर चायना, आणि एस फॉर साऊथ आफ्रिका. म्हणजे ब्राझील, रशिया, भारत, दॅट इज इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या देशांनी एकत्र येऊन 2009 साली या संघटनेची निर्मिती केलेली आहे. मग या संघटनेचा उद्देश काय होता? नीट लक्षात घ्या. ही जी 5 देश आहेत, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका, हे उद्योन्मुख आर्थिक महासत्ता पहिला जाणारे देश आहेत. म्हणजे भविष्य काळामधल्या महासत्ता हे देश होणार आहेत आणि उद्योन्मुख काळातील ज्या अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेच्या देशांनी ही संघटना स्थापन केलेली आहे. आणि हे सगळे देश नवौद्योगिक देश आहेत. या देशामध्ये आता नवे नवे उद्योगधंदे उभारण्यात आहेत. जगाच्या बाजारपेठेचे लक्ष या देशांनी केंद्रित केलेलं आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 35% लोकसंख्या या दोन देशामध्ये आहे. त्याच्यामध्ये बलाढ्य असणारा चीन आणि भारत जगामध्ये 1 आणि 2 नंबरवर लोकसंख्या असलेले देश आहेत. म्हणजे जगातील सगळ्यात मोठी बाजारपेठ जर कोणती असेल तर ब्रिक्स या संघटनेची आहे. म्हणून ब्रिक्स ही जी संघटना आहे ती उद्योन्मुख आर्थिक महासत्ता असणाऱ्या देशांची संघटना आहे. आणि त्यानंतर या ही जी संघटना आहे या संघटनेचा उद्देश एवढाच आहे की परस्परांच्या सहकार्याने, एकमेकांच्या मदतीने आर्थिक विकास असेल, सामाजिक विकास असेल, शैक्षणिक विकास असेल, तो विकास घडवून आणायचा आहे. आणि आज घडीला जर आपण पाहिलं तर जगाच्या अर्थव्यवस्थेवर, जगाच्या इकॉनॉमीवर बऱ्यापैकी प्रभाव हा ब्रिक्स संघटनेचा आपल्याला दिसून येतो. तर मित्रांनो लक्षात घ्या, आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण 3 संघटनांची माहिती घेतलेली आहे, सार्क, बिमस्टेक आणि ब्रिक्स. ठीक आहे? तर मला वाटतंय आजच्या पाठामध्ये आपण इथे थांबूया. घरी गेल्यानंतर पीडीएफ मध्ये पुस्तकं तुम्हाला दिलेली आहेत, त्याच्यावर नोट्स काढा, वाचा, पाठांतर करा, नोट्स काढा आणि आपल्या ग्रुपवर त्या पोस्ट करा. उद्याच्या पिरियड मध्ये आपण शांघाय संघटना, कोणती संघटना? शांघाय संघटना आणि G20, कोणती? G20 या दोन संघटनेची माहिती घेणार आहोत. तर तत्पूर्वी तुम्ही या दोन्ही संघटनांचा अभ्यास करा, वाचून घ्या, घरीच राहा, सुरक्षित राहा. कोविड-19 च्या संदर्भामध्ये शासनाने दिलेले जे काही नियम आहेत त्यांचं पालन करून तुम्ही